की ज्याच्या मनाला खंत वाटेल, ज्याच्या मनाला खंत वाटते की आपलं काहीतरी चुकतंय, मनुष्य जन्म घेतलाय आपण आणि या मनुष्य जन्माला येऊन काय नाही करायचं ठेवलंय, जे खरंच करायला पाहिजे ते खरंच मी करतोय का? म्हणून बघा काय म्हटलंय बघा ह्याच्यामध्ये, मना अखंत वाटून ज्याचे शुद्ध होय अंतःकरण. हे समासामध्ये सांगितलेलं आहे की ठीक आहे सगळं झालं, पण काहीतरी मनाला जर पश्चाताप झाला की एवढे समास ऐकून सुद्धा मुक्ती मिळवू शकलो नाही, आपल्यात प्रगती होऊ शकली नाही, अशी जरी खंत वाटली तरी सुद्धा आपण मोक्षाकडे जाऊ. मना खंत वाटून ज्याचे शुद्ध होय अंतःकरण, पश्चातापानं दग्ध झाल्यानंतर आपल्या या संस्कृतीमध्ये सांगितलंय की शुद्ध करण्यासाठी अग्निदिव्य ही त्याची परीक्षा असते. कुठली गोष्ट शुद्ध करण्यासाठी अग्नीत टाकतात आणि अग्नीमध्ये ते जळल्यानंतर जी बाहेर येते ती त्याची झळाळी वेगळी असते. तसं हे अंतःकरण जे आहे हे पश्चातापानं ते दग्ध झालं असेल. मना अखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण. अंतःकरण शुद्ध त्याच वेळी होईल की पाप भिरू बुद्धी आपली निर्माण होईल की नाही माझं खरंच चुकलं, मी जे करायला पाहिजे होतं ते नाही करू शकतो. मग वेगळी कारणं सांगितली, ठीक आहे, पण आता काही नाही, परमेश्वराला सद्गुरूला शरण जायचं म्हणजे जायचं. क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण. मग परमेश्वर त्याला शरण आला तर त्याला नक्की त्याचा उद्धार करतो. गजेंद्रचा नाही का उद्धार केला, हे कशाला घंटासूर, हा घंटासूर दैत्य इतका देवाला त्रास द्यायचा, त्याचा उद्धार केला देवानं. म्हणून तर आपण मंदिरात आले की घंटा वाजवतो. तो घंटासुराचा नेहमी उद्धार झाला पाहिजे म्हणून देवानं आपल्या दरवाजावर बांधून घेतली की इथे पहिला तिचा गजर करा, ती वाजवा आणि मग माझ्याकडे या तर मी तुम्हाला दर्शन देईन. आणि मात्र जाताना वाजवू नका, नाही तर तुमच्या पाठीशी लागेल. म्हणून मंदिरात आल्यानंतर आपण घंटा वाजवतो, जाताना घंटा वाजवून जायचं नसतं. तेव्हा जो जो त्या देवाला शरण येणार आहे त्याचा उद्धार होणार आहे. म्हणून या समासामध्ये सांगितलं काही गोष्टी जाणून घ्या. सगळ्याच गोष्टी दाखवता येणार नाही आहेत, दिसत नाही म्हणून त्याच्यावर अनुमान काढू नका, हे नाहीच आहे. जसं आपल्याला भूक दाखवता येणार नाही पण भूक आहे, किती भूक आहे त्याचं अनुमान काढा, नाही तर उपाशी राहावं. तुम्हाला भूक किती आहे त्याचं अनुमान काढावं लागतं, मग सांगावं लागतं मी 2 भाकऱ्या खाईन आणि 1 मूठ भात. अनुमान नसल्यावर किती जेवणार, 1 बास. आणि अनुमान चुकलं की एकावरच थांबावं लागतं, दुसरी मिळत नाही आणि मग उपाशी राहावं लागतं. अनुमान भूक आहे ना तो किती आहे काढा, किलो मध्ये टाका, बघा किती किलो आहे, नाही सांगता येत. अनुमान काढायचं असतं. ते अनुमान काढायला माणसाने शिकलं पाहिजे, कारण त्याला विवेक नावाची शक्ती परमेश्वराने दिले. त्या विवेकाच्या जोरावर सगळ्याच गोष्टी तोलून मापून घे. सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाहीत बाबा. 84 लक्ष योनी आहेत, सगळ्या तुझ्या समोर नाही आणता येणार. पुन्हा ही सृष्टी 2 भागामध्ये विभागली गेलेली आहे, सजीवामध्ये निर्जीवामध्ये. निर्जीवामध्ये सुद्धा आहे ना तो. म्हणून तर सांगितलं ना, तुझा सगुण म्हणो की निर्गुण ये, सगुण निर्गुण एक गोविंद. सगुण आणि निर्गुण ही त्याचीच रूप आहेत. तोच संपूर्ण चराचरामध्ये आहे, तोच आपल्याला बुद्धी देतो, तोच आपल्याकडून करून घेतो. फक्त मनुष्य योनीमध्ये स्पेशल काय तर जे करायचं त्याची इथे तुम्हाला निवड करण्याची संधी ठेवलेली आहे. बाकी त्यांना कुणालाच संधी नाहीये. तुम्ही निवडू शकता, वाईट बरं निवडू शकता, सार असर शोधू शकता. याच्यासाठी विवेक नावाची जी शक्ती दिली तिचा वापर करा आणि सार असा निवडा. खरंच मनुष्य जन्म कशासाठी आहे? मी बायको मुलं संसार प्रपंच करतोय, पण माझं काहीतरी अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे ना.
मला माझ्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे ना. अशा प्रकारे जाणण्यासाठी विवेक दिलाय. आणि त्या विवेकानं जाणून घ्या की मी बरोबर चाललोय की चुकीच्या मार्गाने चाललोय. तुमचा आरसा तुम्ही. याच अभंगामध्ये सांगितलं ना, जो जसं कर्म करेल त्या प्रकारे त्याला फळ मिळणार आहे. अभंगामध्ये काय म्हटलंय बघा, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जसं कर्म त्याप्रमाणे फळ मिळणार. फळ ईश्वरच देणार. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीती भ्रष्ट. यमान, अपमान, अहंकार, मोठेपणा याच्यासाठी कधी कधी आपण आपला विवेक घाण ठेवतो आणि या क्षणिक सुखासाठी नको त्या गोष्टी करतो. ज्या करायला नको आहेत त्या गोष्टी करतो. क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्यात नष्ट. म्हणजे काही लोक असे सुद्धा आहेत आणि काही लोक असे सुद्धा आहेत. 4 लाख प्रकारचे लोक आहेत म्हणून ताईने सांगितलं ना. त्या प्रवृत्ती आहे. म्हणून त्या प्रवृत्तीमधून आपली सुटका करून घेतली पाहिजे. जाणून घेतलं पाहिजे की मी जास्तीत जास्त माझ्यामध्ये शुद्धता कशी आणेल, पवित्रता कशी आणेल, माझं अंतःकरण शुद्ध कसं करेल. आणि हे अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय देव कधीच दिसणार नाही. आपल्याला कधी गंज येतो अहंकाराचा हे कळत नाही. आपल्याला वाटतं मला कुठे आलाय. वेड्यासारखी परिस्थिती आहे. वेड्या माणसाला आपण जर विचारलं तर तो म्हणतो मी वेडा कुठे आहे. वेडा माणूस म्हणत असतो मी वेडा कुठे आहे. मला तुम्ही वेडा का म्हणता. पण तो प्रत्यक्षात वेडा असतो. त्याला वाटत नाही की मी वेडा आहे म्हणून. तसं आपलं प्रत्येकाचं आहे, तुमचं माझं सगळ्यांचंच आहे की आपण या अहंकारामुळे, अहंकार अज्ञानातून जन्म घेतो म्हणून अज्ञान दूर ठेवलं पाहिजे. आणि गुरु हा परमात्मा आहे असं समजून त्याने जे सांगितलं त्या मार्गाने जर आपण गेलो तर मला वाटतं आपला उद्धार होणं सहज शक्य आहे. आणि या समासातून काय शिकायचं तर जाणता आलं पाहिजे. सगळ्या गोष्टी दाखवता येणार नाही. सगळ्या गोष्टी